सोनं आणि तुळस त्या माणसाच्या तोंडात घालावी बरं का, मरायच्या अगोदर 1 तास. कारण मरणाची चिन्ह आपल्याला माहित नसतात. मरणाची चिन्ह शास्त्राने सांगितले महाराज. 60 वर्षाच्या पुढे आपण जर आंघोळ करायला लागलो आणि आंघोळ करताना जर छातीवर पाणी जर साठत नसेल, छाती जर कोरडी पडत असेल, तर त्या माणसाने समजायचं की आपण 1 वर्षामध्ये मरणार आहे. नीट आहे का? दुसरी गोष्ट, जर या दोन्ही भवयाच्या मधलं बघा तुम्ही, दोन्ही भवयाची जर केस आपल्याला दिसत नसतील, तर त्या माणसाने समजायचं की आपल्या 6 महिन्यामध्ये आपलं मरण आहे. उठल्या उठल्या जर एका व्यक्तीची 2-2 व्यक्ती जर दिसायला लागल्या, तर आपलं मरण 3 महिन्यामध्ये समजायचं. नीट आहे का बरं? अहो, आपल्या स्वप्नामध्ये जर आपली मुलं आपणाला तेलाने जर आंघोळ घालत असतील, तर आपण 1 महिन्यामध्ये मरणार आहे समजायचं. स्वप्नामध्ये जर रेड्या बसून जर एखादा काळा मनुष्य दिसत असेल, तर आपलं मरण 15 दिवस 8 दिवसामध्ये आपण समजायचं. आणि ज्या दिवशी आपला उलटा श्वास चालू होतो, त्यावेळेस समजायचं आपलं मरण 2 दिवसामध्ये आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, उठल्या उठल्या जर नाकाचा शेंडा आपल्याला दिसत नसेल, तर त्या माणसाचं मरण हे त्याच दिवशी असतं. विठ्ठल नाकाग्रीचे आग्रह न दिसता नयनी, त्याच दिनी म्हणा रामकृष्ण. त्याच दिवशी आपलं मरण. लक्षात ठेवा, प्रत्येकाने नाका शेंडाचा चेक करू नका. कामच लागलं गड्यासनी. म्हणजे ही मरणाची लक्षणं आहेत महाराज, आणि शास्त्राने ही मान्यच करावं लागणार. बघा तुम्ही, आपल्याला सरळ नाका शेंडा दिसतो, पण ज्या दिवशी नाका शेंडा दिसत नाही, त्याच दिवशी रामकृष्ण हरी आहे. विठ्ठल म्हणून महाराज सांगतात, मग काय करायचं? जोपर्यंत आपल्याला आपल्यातच काळ आहे, चांगली कर्म करायची. आपण जर मावदाच्या बाजाराला गेलो, तर आपण काय करतो मावशेनो? चांगलं चांगलं माळव घेतो, पिशवी गच्च भरतो आणि गाडीची वाट बघतो. आपण म्हणतो आता बाजार झाला, कधी का गाडी येणार? तशी आपली पिशवी चांगल्या चांगल्या कर्माने भरायची आणि यमाला म्हणायचं तुझी कधी गाडी येते, आम्ही त्या गाडीत बसायलाच तयार आहे. पण आयुष्यात जर कर्म चांगलं नसेल, जे जे कर्म केले त्याची भोग आले, उपजले मेले आयुष्य किती. आपलं कर्म जर चांगलं नसेल ना महाराज, तर देव आपल्याला यम मार्गाने येतो बरं का. आणि आपली जर कर्म चांगले असेल, तर अशा महात्म्यासारखा देव आपल्याला देव मार्गाने नेतो. विठ्ठल मी अशा महात्म्याचं का म्हणलं माहिती आहे का? कारण त्यांचं जे कार्य चाललं, किती लोक नामस्मरण करत असतील पंढरपुरामध्ये. सदा घोष नामाचा सतत पंढरपूरमध्ये नामस्मरण चालू आहे, आणि ते नाम त्यांच्या कानावर पडतंय. कारण आई आई असते बरं का महाराज. आईची किंमत या जगात कुणीच करू शकत नाही. किती तुम्ही मोठे व्हा, अरे आईने दिलेला आशीर्वाद आणि टाटा बिर्ला तुमच्या पाठीवर मारलेली थाप, ते टाटा बिर्ला थाप कुणी तिची किंमत करू शकत नाही. पण आईचा आशीर्वाद कुणी डावलू शकत नाही हो. पण तुम्हाला एक सांगू का, एखाद्या माता माऊली जर आई मरण पावली ना, शेजारीने मावशी तुम्ही तायडे गप रडू नको, मी तुझ्या आईसारखी आहे. पण ते रडणारी काय म्हणते माहिती आहे का? मावशी तुम्ही माझ्या आईसारखी आहे, पण तुम्ही माझी आई होऊ शकत नाही. विठ्ठल मला सांगा, आपली हाडं कशापासून झालेली आहेत हो? आईच्या दुधापासून. एक संत आईच्या चितेपासून चालला होता, आणि त्या चिता आईची चिता बोलायला लागली. संत म्हणतात भडाग्नी, आपल्याला जे धन देतात ना त्याला भडाग्नी म्हणतात. कुठला अग्नी म्हणतात? भडाग्नी. अरे या भडाग्नीनं सगळं जाळलं, पण माणसाची हाडं मात्र जळली नाहीत. त्यावेळेस ती आईची चिता त्या चितेतून बोलायला लागली. ती आई म्हणते, तुम्हाला सांगू की हाडं कशाची तयार होतं माहिती आहे का? आईच्या दुधापासून तयार होतात. ती आई म्हणते अग्नी सगळ्याला जाळू शकतो, पण अग्नी आईच्या दुधाला जाळू शकत नाही. एवढी आईची कीर्ती महान आहे. आणि तुम्हाला महिला मंडळ एक सांगतो, ज्या दिवशी तुमची आई मरण पावते ना, त्या दिवशी तुमचं माहेर संपतं.
त्या दिवशी तुम्ही त्या घरातल्या पाहुण्या म्हणून राहता. हो, अरे आई जिवंत आहे तोपर्यंत